नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. आज आपण आपल्या या व्याख्यान क्रमांक 36 ला सुरुवात करणार आहोत. या व्याख्यानाचं शीर्षक आहे बहुचल समाश्रयण समीकरण, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये मल्टिपल रिग्रेशन इक्वेशन या नावानेही ओळखतो. या व्याख्यान क्रमांक 36 चे उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. या व्याख्यानाचं पहिलं उद्दिष्ट आहे बहुचल समाश्रयण या संकल्पनेचा अर्थ समजावून घेणे. या व्याख्यानाचं दुसरं उद्दिष्ट आहे बहुचल रेषीय समाश्रयण समीकरण, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन म्हणतो. हे समीकरण प्राप्त करण्यासाठीची MS एक्सेल आणि SPSS मधील प्रक्रिया समजावून घेणे. आणि या व्याख्यानाचं तिसरं उद्दिष्ट आहे जे की प्राप्त समीकरण असणार आहे त्या समीकरणाचं वाचन कसं करायचं आणि त्याला अर्थ कसा द्यायचा हे देखील समजावून घेणे. चला तर मग आजच्या या व्याख्यानाला आपण सुरुवात करूया. या अगदी पहिल्या स्लाइडमध्ये आपण बहुचल समाश्रयण समीकरण म्हणजे नेमकं काय असतं आणि हे समीकरण दिसतं कसं हे आपण पाहणार आहोत. बहुचल समाश्रयण समीकरण हे आपणास एक अवलंबी चल आणि एकापेक्षा अधिक निरावलंबी चलामधील गणितीय संबंधांना व्यक्त करतो किंवा त्या गणितीय संबंधांना तो प्राप्त करून देतो. इथे उदाहरणादाखल एक आपण बहुचल समाश्रयण समीकरण अल्फाबेटिकली दिलेलं आहे, की ज्याच्यामध्ये y इज इक्वल टू a प्लस b1 इन ब्रॅकेट x1 प्लस b2 इन ब्रॅकेट x2 प्लस b3 इन ब्रॅकेट x3 प्लस सो ऑन सो फोर्थ bn इन ब्रॅकेट n xn. एकंदरीत या समीकरणाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे एकच डिपेंडंट व्हेरिएबल आहे. शिवाय आपण उजव्या बाजूला जेव्हा येतो तेव्हा हा a म्हणजे y इंटरसेप्ट आहे आणि a चा अर्थ काय आहे हे आपण मागच्या व्याख्यानात अभ्यासलेला आहे. जो बदल या समीकरणात होतो तो इथून पुढे होतो आणि तो बदल म्हणजे या ठिकाणी हा b1 आहे, इथे x1 आहे. x1 हा पहिला इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे, हा पहिला निरावलंबी चल आहे. तर हा b1 हा या x1 चा गुणांक आहे, कोएफिशियंट आहे, की जो b1 आपल्याला काय सांगतो, हा b1 आपल्याला हे सांगतो की या x1 मध्ये जर एका एककाने बदल झाला तर y मध्ये किती बदल होऊ शकतो, संभाव्य बदल. तसंच आपण आणखीन पुढे जाऊया. पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला इथे b2 दिसतो आणि x2 दिसतो. हा x2 हा दुसरा निरावलंबी चल आहे, तर हा b2 हा या दुसऱ्या निरावलंबी चलाचा गुणांक आहे, कोएफिशियंट आहे. आणि हा b2 काय सांगतो तर या x2 मध्ये जर काही बदल झाला त्यामुळे y मध्ये काय बदल, संभाव्य बदल होऊ शकतो. परंतु इथे एक कंडिशन आहे. इथं कंडिशन ही आहे की जेव्हा आपण b2 विषयी काही बोलत असतो तेव्हा हा b2 केवळ x2 मधील बदलामुळे y मध्ये होणारा संभाव्य बदल सांगतो, सब्जेक्ट टू इतर सर्व घटक स्थिर ठेवले असता, हे त्याचं गृहीत असतं. या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे आपण पुढे चालून जेव्हा एखादं उदाहरण आपण घेणार आहोत आणि त्या उदाहरणाच्या सहाय्याने जेव्हा आपण प्रत्यक्षात असं एखादं बहुचल समाश्रयण समीकरण जेव्हा आपण तयार करू तेव्हा आपण या b1 b2 b3 या सर्वांना अर्थ देण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत. तर एकंदरीत इथे हे x1 x2 x3 x4 आणि हे xn हे सर्व काय आहेत, तर हे वेगवेगळी इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत. ही सर्व वेगवेगळी निरावलंबी चल आहेत की जे आपल्या या अवलंबी चलावरती परिणाम करत असतात. तर हे b1 b2 b3 आणि bn हे सर्व काय आहेत, तर हे स्लोप ऑफ लाईन आहेत. आणि हे काय सांगतात तर दे रिप्रेझेंट द ऍव्हरेज चेंज इन y ड्यू टू चेंज इन रिस्पेक्टिव्ह x. त्या संबंधित x मधील बदलामुळे y मध्ये किती बदल होऊ शकतो, संभाव्य बदल दर्शविणारे गुणांक म्हणजे b1 b2 b3 आणि bn आहेत. या सर्व गोष्टींचा अर्थ आपण प्रत्यक्षात जेव्हा एक उदाहरण पाहू तेव्हा आपल्याला लक्षात येईल. आता आपण आपल्या MS एक्सेल मधील वर्कशीट मध्ये जाऊया आणि हे जे की मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन आहे ते आपण कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो हे आपण इथे अभ्यासूया. या वर्कशीट मध्ये एकूण आपल्याला 4 वेगवेगळे इथे व्हेरिएबल्स दिसतील, चल दिसतील. त्यातील पहिला आहे वीक, आठवडे. एकूण 15 आठवड्यांचा हा डेटा आहे. कशाचा डेटा आहे, सेल्स, विक्रीचा डेटा आहे. एखाद्या विशिष्ट एखादं प्रोडक्ट आहे, एखादं उत्पादन आहे की ज्याची विक्री प्रत्येक आठवड्याला किती झालेली आहे त्याची ही माहिती, त्याची ही आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या उभ्या रकान्यामध्ये आपण किंमत दिली आहे.
त्या प्रत्येक आठवड्यामध्ये जी काही किंमत होती त्या संबंधित वस्तूची, एका वस्तूची, ती किंमत या ठिकाणी दिलेली आहे. आणि आपल्याला हे लक्षात येऊ शकतं की प्रत्येक आठवड्यामध्ये किंमत ही कमी जास्त होत गेलेली आहे. शिवाय प्रत्येक आठवड्यामध्ये त्या संबंधित वस्तूच्या ज्या सेल्स जे काही विक्रीचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी जास्त होत गेलेलं आहे. आणि चौथ्या रकान्यामध्ये आपल्याला हे जे काही दिसतं ते आहे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, जाहिरातीवरील खर्च. प्रत्येक आठवड्यामध्ये जाहिरातीवरती करण्यात आलेला खर्च सुद्धा वेगवेगळा आहे. आणि हा जाहिरातीवरील खर्च हा कसा आहे, तर याचं जे मेजरमेंट आहे, याचं जे मापन आहे, याचं जे मोजमाप आहे ना, ते कसं केलेलं आहे, तर ऍडव्हर्टाइजमेंट खर्च हा $1000 मध्ये आहे, किंवा प्राइस हे पुन्हा अजून समथिंग डॉलरमध्ये आहे, सेल्स क्वांटिटी मध्ये आहे. ठीक आहे. या सर्व गोष्टींचा अर्थ आपण थोडंसं आणखीन पुढे जाऊन पाहणार आहोत. आता इथे 4 व्हेरिएबल्स आहेत: वीक, सेल्स, प्राइस आणि ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. आता आपल्या समोर पहिलं आव्हान काय, की आपल्याला मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन बनवण्यापूर्वी आपल्याला हे ठरवावं लागतं की या दिलेल्या आधार सामुग्रीमध्ये अवलंबी चल कोणता आहे आणि निरावलंबी चल कोणता आहे. अवलंबी चल कोणता आहे आणि निरावलंबी चल कोणता आहे. या उदाहरणापुरतं बोलायचं झालं तर इथे आपण हा जो सेल्स युनिट आहे याला आपण डिपेंडंट व्हेरिएबल म्हणून गृहीत पकडले. अवलंबी चल हा आहे आणि हा चल कोणावरती अवलंबून आहे, किंमत आणि ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर वरती. किंमत जी आहे ती डॉलरमध्ये दिलेली आहे, ही प्रति एका वस्तूची किंमत आहे ही. ठीक आहे, त्या संबंधित वस्तूची एका वस्तूची किंमत आहे. तर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर जो आहे तो $1000 मध्ये, म्हणजे इथं 3 चा अर्थ आहे $3000. ठीक आहे ना. 3.7 चा अर्थ आहे $3700. या पद्धतीने त्याचं विश्लेषण आहे. तर हे मेजरमेंटचे वेगळे गोष्टी आहेत, याही गोष्टी आपल्याला बऱ्याचदा कन्सिडर कराव्या लागतात विश्लेषणासाठी. आता एकदा का आपण हा डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल ठरवले की मग याच्यानंतर आपल्याला एक मॉड्यूल तयार करायचं आहे, एक प्रतिमान तयार करायचं. प्रतिमान कसं तयार होईल, तर आपण जसं बघितलं होतं की मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन कसं असतं, y इज इक्वल टू a प्लस b1x1 प्लस b2x2. इथं किती निरावलंबी चल आहेत, इथे आपल्या जवळ 2 निरावलंबी चल आहेत. एक आहे प्राइस, दुसरा आहे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. त्यामुळे जे काही मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन आपण तयार करणार आहोत ते या स्वरूपाचं असेल. y म्हणजे काय, सेल्स आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी सेल्स लिहूया. a प्लस b1 हा कोएफिशियंट आहे या प्राइसचा, तर b2 हा या ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचरचा कोएफिशियंट. ठीक आहे ना. याचं विश्लेषण करताना आपण कसं करणार आहोत, b1 म्हणजे काय, तर स्लोप ऑफ y विथ व्हेरिएबल x1 होल्डिंग व्हेरिएबल x2 कॉन्स्टंट. याचा अर्थ ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर स्थिर ठेवला असता किमतीतील बदलामुळे y मध्ये किती बदल होऊ शकतो ही दर्शवणारी संख्या म्हणजे b1. तसंच किंमत स्थिर ठेवली असता ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर मध्ये बदल झाला असता सेल्स मध्ये किती बदल होतो ती दर्शवणारी संख्या म्हणजे b2. ठीक आहे. प्रत्यक्षात जेव्हा आपण हे मॉड्यूल तयार करू, हे प्रतिमान तयार करू, तेव्हा आपण त्याचा अर्थ देखील पाहणार आहोत. आता प्रतिमान तयार करण्यासाठी आपण सिंपली डेटावरती जाणार आहोत. डेटामध्ये डेटा अनालिसिस वरती आपण क्लिक करूया. एक नवीन पॉपअप विंडो येतो, त्याच्यामध्ये आपण रिग्रेशन वरती क्लिक करूया. ओके म्हटल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो येतो. इथे पुन्हा इनपुट वाय रेंज म्हणजे आपल्याला इथे डिपेंडंट व्हेरिएबल घ्यायचा. आपला डिपेंडंट व्हेरिएबल सेल्स आहे, त्यामुळे आपण सेल्सला या ठिकाणी घेऊया. तो घेण्यासाठी सेल्सचा डेटा आपण सिलेक्ट करूया. हा सिलेक्ट केल्यानंतर आपण आता इनपुट एक्स रेंज, जसं की आपण मागच्या व्याख्यानात पाहिलं, मागच्या व्याख्यानामध्ये एकच इंडिपेंडंट व्हेरिएबल होता, आपण त्याला सिलेक्ट केलं होतं. या व्याख्यानामध्ये आपल्याकडे हे 2 वेगवेगळे निरावलंबी चल. मग आता इथं निवड करत असताना आपल्याला हा संपूर्ण डेटा सिलेक्ट करायचा आहे. हा डेटा आपण सिलेक्ट करूया. हा डेटा सिलेक्ट करण्यासाठी आपण इथं क्लिक करू. क्लिक केल्यानंतर हा संपूर्ण डेटा सिलेक्ट झाला. सिलेक्ट होत असताना आपण याच्या व्हेरिएबल नेम सह सिलेक्ट केलेला आहे आणि व्हेरिएबल नेम सह सिलेक्ट केल्यामुळे इथे लेबल्स वरती आपण क्लिक केलं. याचा अर्थ हा आहे की आपण लेबल्ससह, नावासह हा डेटा सिलेक्ट केलेला आहे. हे केल्यानंतर आउटपुट रेंजला जाणे, विशिष्ट एखाद्या सेलची निवड करणे की जिथं आपल्याला
अपेक्षित आपला रिझल्ट हवा आहे आणि मग आपण ओके वरती क्लिक करूया. पुन्हा आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं हे 3 टेबल मिळालेले आहेत. या 3 टेबल पैकी हा जो शेवटचा टेबल आहे आणि हा जो कोएफिशियंट्सचे जे काही हे मूल्य आहेत, वी आर इंटरेस्टेड इन दिस. मग या मूल्यांना अनुसरून इथं या ठिकाणी आपण आपलं मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन तयार केलंय. इथे y इज इक्वल टू, आता a म्हणजे काय, तर हा इंटरसेप्ट म्हणजे a आहे, तो आहे 306.52 बरोबर आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं प्लस b1 इन ब्रॅकेट x1, पण जेव्हा इथं प्राइस आहे, प्राइसचा जो b1 कोएफिशियंट आहे तो मायनस आहे, -24.97, त्यामुळे इथं प्लसचं चिन्ह आपल्याला देता नाही येणार आहे. कोएफिशियंटचं जे चिन्ह आहे ते जशाला तसं आपण घेऊया, -24.97 आणि कंसामध्ये आपण प्राइस लिहिणार आहोत. ठीक आहे, दिस प्राइस, कारण ती प्राइस कोण आहे, दॅट इज x1, राईट. त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचरचा जो कोणी कोएफिशियंट आहे दॅट इज b2, तो या ठिकाणी आहे, त्याचं साइन प्लस आहे, त्यामुळे आपण इथं प्लस घेऊया, 74.13 कंसात ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर. सॉरी. आता हे मॉडेल आपण तयार केलंय, प्रतिमान तयार केलं. आता याला अर्थ कसा द्यायचा, पुन्हा याला अर्थ देत असताना आपण या a वरती जास्त भाष्य करणार नाही आहोत. आपण हा जो b1 आहे आणि b2 आहे याला अनुसरून आपण आपलं विश्लेषण करणार आहोत. याला अर्थ देत असताना आपण सगळ्यात आधी याला अर्थ देऊया. ठीक आहे ना. याला कसा अर्थ द्यायचा, तर x1 की जे पहिला निरावलंबी चल आहे, पहिल्या निरावलंबी चलामध्ये एका एककाने जर वाढ झाली तर संभाव्य y मधील जी घट आहे, आता इथे डिक्रीज हा शब्द का वापरला मित्रांनो, इथे डिक्रीज हा शब्द यासाठी वापरला कारण इथे बघा चिन्ह कसं आहे, मायनसचं चिन्ह आहे, मायनस, राईट. प्राइसचा जो कोणी कोएफिशियंट आहे b1, हा b1 कसा इथे मायनस आहे, मायनस असल्यामुळे किमतीतील एका एककातील वाढीमुळे सेल्स मध्ये घट होते, हे ऋणात्मक चिन्ह ते दर्शवितं. म्हणून जर x1 मध्ये एका घटकाने वाढ झाली तर y मधील संभाव्य घट किती आहे, 24.97 इतकी आहे. कीपिंग x2 कॉन्स्टंट, हे महत्वाचं आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याला कॉन्स्टंट ठेवले असता किमतीतील बदलामुळे सेल्स मध्ये होणारा बदल तो इथं आपण सांगितलेला आहे. यालाच आपण दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं, जर मी एक खालचं इक्वेशन गृहीत पकडून जर बोलायचं म्हटलं, तर जर किंमत $1 वाढली, कारण किंमत कशी आहे डॉलरमध्ये, हे आपण पूर्वी कुठेतरी सांगितलेलं आहे. जर किंमत $1 वाढली तर विक्रीमध्ये होणारी संभाव्य घट ही 24.97 युनिट्सची असेल. कारण इथे सेल्स बघा, हे एकूण नग संख्येत आहे, 350, 460 वगैरे वगैरे, आणि प्राइस कशी आहे, प्राइस ही डॉलरमध्ये, परंतु ही किंमत जर $1 वाढली तर सेल्स विक्रीमध्ये 24.97 म्हणजे अराउंड 25 युनिट्सने घट होईल. कीपिंग ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर कॉन्स्टंट म्हणजे जाहिरातीवरील खर्च स्थिर ठेवला असतो. अशा पद्धतीनं आपल्याला विश्लेषण करायचं असतं. आता हे झालं या B1 चं आपण विश्लेषण केलं. आता आपण करूया या B2 चं विश्लेषण. B2 चं विश्लेषण कसं होईल, तर x2 च्या एका युनिटमध्ये वाढ झाली असता y मधील संभाव्य वाढ 74.13 इतकी आहे. कीपिंग x1 कॉन्स्टंट. यालाच वेगळ्या पद्धतीनं सांगायचं म्हटलं तर ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट हा कसा घेतलेला आहे आपण, हा 3.3, 3.33, 4.5, हा $1000 मध्ये, बरोबर आहे. मग जर जे काही जाहिरातीवरील खर्च आहे तो एका युनिटनं, एक युनिट म्हणजे $1000 मध्ये, बरोबर आहे. $1000 ने जर वाढ झाली ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट मध्ये, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस मध्ये, तर आपल्या सेल्स मधील संभाव्य वाढ ही किती असेल, 74.13 युनिट्स इतकी असेल. कीपिंग प्राइस कॉन्स्टंट, प्राइसला आपण कॉन्स्टंट ठेवणार आहोत. अशा पद्धतीनं आपण मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन मध्ये आपण अर्थ देत असतो. तर एकंदरीत आपण MS एक्सेल मध्ये मल्टिपल लिनियर रिग्रेशन कसं काढायचं ते पाहिलं, अभ्यासलं. आता आपण
SPSS मध्ये मल्टिपल लिनियर रिग्रेशन कसं काढायचं ते पाहूया. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आपली जी काही वर्कशीट आहे ती इम्पोर्ट करावी लागेल. त्यासाठी आपण फाईलला जाऊ, ओपन वरती जाऊ, डेटावरती क्लिक करूया. आपली ज्या ठिकाणी ज्या लोकेशनला फाईल आहे MS Excel ची त्याला आपण निवडूया, ओपन वरती क्लिक करूया, पुन्हा आपण ओके वरती प्रेस करूया. इथं आपला हा डेटा आलेला आहे. आता पहिलं पाऊल काय घ्यायचं, तर पहिलं पाऊल आपण या व्हेरिएबल व्ह्यू वरती जाणार आहोत आणि या व्हेरिएबल व्ह्यू मध्ये जाऊन आपण आपल्या सर्व चलांचं रिडिफाईन करणार आहोत. म्हणजे त्याचे लेबल्स वगैरे या सर्व गोष्टींची चाचपणी करणार आहोत. जे जे मिसिंग आहे त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी मांडू. या सर्व आपल्या चलांची व्याख्या केल्यानंतर आपण मग आपल्या या डेटा व्ह्यू वरती जाऊया. आता डेटा व्ह्यूला मी जेव्हा क्लिक करेन तर आपण आपल्या मूळ आकडेवारी वरती येऊ आणि इथे आता आपल्याला संख्याशास्त्रीय प्रक्रिया करता येईल. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन काढायचं आहे. त्यासाठी आपण सिम्पली त्या अनालाइज वरती जाऊया. अनालाइज मध्ये रिग्रेशन आहे. रिग्रेशन मध्ये पुन्हा आपण या लिनियर नावाचं जे ऑप्शन आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करूया. पुन्हा इथे डाव्या बाजूला आपल्याला सर्व चलांची नावे येतील. उजव्या बाजूला डिपेंडंट व्हेरिएबल साठी एक बॉक्स येईल, इंडिपेंडंट व्हेरिएबल साठी एक बॉक्स येईल. आता या दिलेल्या चलांपैकी नेमका कोणता डिपेंडंट व्हेरिएबल आहे आणि नेमका कोणता इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे तो निवडून आपल्याला त्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. इथे सेल्स हा आपला डिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्यामुळे सेल्सला आपण डिपेंडंट मध्ये टाकूया. प्राइस आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे दोन्हीही आपले इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत, ते आपण इंडिपेंडंट व्हेरिएबल मध्ये टाकूया आणि सिम्पली आपण इथे ओके वरती प्रेस करूया. समजा ओके वरती आपण जेव्हा जातो त्याच्यापूर्वी आपण इकडे उजव्या बाजूला हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, स्टॅटिस्टिक्स आहे, प्लॉट्स आहे, सेव्ह आहे, त्या मेनी ऑप्शन. तुम्ही जर त्याला सिलेक्ट केलं तर संबंधित डायलॉग बॉक्स ओपन होतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स पण आपल्याला उपलब्ध होतात. आता आपण जर ओकेला क्लिक केलं तर आपल्याला हे वेगवेगळे रिझल्ट्स प्राप्त होतील आणि या रिझल्ट्स मध्ये सगळ्यात जो शेवटचा टेबल असेल कोएफिशियंटचा त्याला आपल्याला जायचं, त्यामुळे मी याला स्क्रॉल करतो. स्क्रॉल केल्यानंतर इथे हा जो शेवटचा टेबल आहे कोएफिशियंट्स नावाचा, त्यामध्ये आपल्याला त्या संबंधित निरावलंबी चलाचे कोएफिशियंट्स प्राप्त होतात. यातील पहिला भाग हा कॉन्स्टंट आहे, तो आहे 306.52. तो हा ए चा जो काही भाग आहे तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. त्यानंतर प्राइस साठी जो काही कोएफिशियंट आहे B1 तो -24.97 आहे. हा B1 साठीचा जो काही आहे तो या ठिकाणी आपण लिहिलेला आहे. आणि ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस साठीचा जो कोणी B2 हा जो काही कोएफिशियंट आहे तो 74.13 हा पण आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण SPSS मध्ये मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन प्राप्त करतो. याचा अर्थ काय होतो, जर प्राइस $1 वाढली तर सेल्स हे 24.97 युनिट्सनी कमी होतील. प्राइस वाढल्यानंतर सेल्स कमी होतील. अशा पद्धतीने इथं हे आपण इंटरप्रिटेशन करतो. तर ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट जर $1000 ने वाढली, $1000 ने जर वाढली तर जे काही सेल्स विक्रीमध्ये वाढ कितीची होईल, 74.13 युनिट्सची वाढ होईल. या पद्धतीने आपण याचं इंटरप्रिटेशन करतो. ही इंटरप्रिटेशन आपण MS Excel मध्ये जेव्हा रिझल्ट काढले होते तेव्हाही केलेलं होतं. आपण जर या दोन्हीही रिझल्टची तुलना केली, MS Excel मधील हे जे काही आउटपुट आहे आणि SPSS मधील जे काही हे आउटपुट आहे, निष्पत्ती आहे, हे दोघांमधील निष्पत्ती सेम आहे, सारखे. दोघांमधून जे काही मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन प्राप्त होईल ते एकसारखं आहे. त्यामुळे ज्या कोणत्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, ज्याला सहजतेने तुम्ही करू शकता, त्याचा वापर करून आपण आपलं मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन प्राप्त करू शकतो. आजच्या व्याख्यानामध्ये आपण मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन म्हणजे काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे, MS Excel मध्ये काय प्रक्रिया आहे, SPSS मध्ये काय प्रक्रिया आहे, कशा पद्धतीने आपण मल्टिपल लिनियर रिग्रेशन इक्वेशन प्राप्त करू शकतो आणि त्यामधील निरावलंबी चलाचे जे काही कोएफिशियंट्स आहेत त्यांचा अर्थ आपण कशा पद्धतीने लावतो, या अशा इतर अनेक गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्याख्यानामध्ये केली. मला आशा आहे की आजचं ही व्याख्यान आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल आणि या सर्व गोष्टींचा वापर आपण सर्वजण आपल्या संशोधनामध्ये करू अशी आशा बाळगतो आणि आजच्या व्याख्यानापुरतं मी याच ठिकाणी थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या व्याख्यानामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.